झोपेतून उठल्या उठल्या आधी डोक्यात एकच विचार येतो, डब्याला काय बनवू, भाजी काय बनवू. मग काय जे दिसेल ते घ्यायचं आणि पटकन डबा तयार करायचा. आज मी डब्याला बनवलं होतं पत्ताकोबीची भाजी, शेपूची भाजी, भात, चपाती सगळं काही बनवलं होतं. डबा तर तयार होता. म्हणलं आता भूकसुद्धा लागली, चहाची वेळ झालेली आहे. चहासुद्धा शिजायला ठेवला आणि पटकन नवरदेवचा डबा भरायला सुरुवात केली. आता डबा भरत भरतच एक डोक्यात विचार आला. म्हणलं आता उद्याची भाजी काय बनवू, त्याचासुद्धा विचार आजच करून ठेवावा लागतो. डबा 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 दिवस रात्र हे डोक्यामध्ये असतं. कधी आपल्यासाठी वेळ मिळतच नाही. आता इकडं डब्बा भरून तर तयार होता, चहासुद्धा झाला होता. आता इकडं सृष्टीसुद्धा उठली होती. आता सृष्टीचं सुद्धा मला चहा नाश्ता बघायचा होता, शाळेला पाठवायचं होतं. म्हणलं आता दिवसभर ही जे काही कामं आहेत ते पटपट उरकून घेते आणि जे काही डबे खाली झाले त्यामध्ये साखर, चहापत्ती जे काही कमी जास्त आहे ते सुद्धा भरायचे विचार डोक्यामध्ये असतात. आता इकडं डोक्यामध्ये विचार आला की पटकन उद्याच्या भाजीची सुद्धा तयारी करते आणि इकडं भेटली मला शिमला मिरची. म्हणलं ठीक आहे आता उद्या हीच भाजी बनवते. हे विचार करत करत चहासुद्धा शिजून शिजून आटून गेला, तरी माझा विचार करणं काही बंद नव्हतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. भेटते अशा छान व्हिडिओसोबत. बाय बाय.